ओके, आपण जे आहे महा टीईटी सेमिनार आज स्टार्ट करत आहोत. महा टीईटी एक्झाम जी आहे आणि त्या व्यतिरिक्त सीटेड एक्झाम, ह्या सर्व ज्या एक्झाम आहेत त्यांच्याबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन घेणार आहोत. हे एक्झाम कशा होतात वगैरे हे आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही बीएडला आहात किंवा तुम्ही बीएडची एक्झाम पास केलेली असेल किंवा तुम्ही फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, काय असेल ते प्रत्येकाकरता हा जो सेमिनार आहे हा इम्पॉर्टंट आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी जे आहे टीईटी एक्झाम जी आहे किंवा सीटेट एक्झाम जी आहे कंपल्सरी आहे. मी मुलांना सगळ्यात स्टार्टिंगला एक गोष्ट सांगू इच्छितो. ती गोष्ट अशी आहे की तुम्ही हे लक्षात घ्या की आता तुमच्याकडे टीईटी पास असतं कंपल्सरी नाहीये. तुम्ही सीटेट जरी असला तरी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत गव्हर्नमेंट स्कूल, प्रायव्हेट स्कूलला असतील. आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथमतः महा टीईटी एक्झाम काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये जर कोणाला शिक्षक म्हणून जॉईन करायचं असेल, सर्वत्र प्रायव्हेट शाळा असेल किंवा गव्हर्नमेंट शाळा असतील, प्रायमरी किंवा सेकंडरी काय असेल ते 8वी पर्यंत, म्हणजे पहिलीपासून फक्त 8वी पर्यंत बोलतोय मी. 9वी, 10वी, 11वी, 12वी करता टीईटीची एक्झाम नाहीये. पहिलीपासून 8वी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक म्हणून जॉईन करायचं असेल तर तुम्हाला टीईटी एक्झाम जे आहे हे पास असणं कंपल्सरी आहे. इव्हन जर तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असाल तरीही तुम्हाला टीईटी एक्झाम पास करणं मॅन्डेटरी आहे. तुमची एक्झाम पास असतेच पाहिजे. आता आपण बघूया याच्यामध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, एक्झाम कशी असते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी बघायच्या आपल्याला. आपल्याला माहित असेल की खूप काळापूर्वी म्हणजे जवळजवळ 2009च्या आसपास एक सर्व शिक्षा अभियान किंवा राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार दिला गेला आणि त्यामध्ये असं ठरवलं गेलं की जो शिक्षक आपण देणार आहोत, जो शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवेल हा चांगल्या क्वालिटीचा, चांगला दर्जाचा असावा आणि याकरता टीईटीची एक्झामची तेव्हा काय केली गेली, तरतूद केली गेली. आता सगळ्यात एक्झाम महत्वाचं म्हणजे ही तरतूद जी आहे 2013 पर्यंत किंवा 12 पर्यंत शिक्षक आहेत त्यांनाही कंपल्सरी नव्हती. पण त्यानंतर जे जॉईन करणार आहेत ह्या सर्वांनाही ते तरतूद जे आहे कंपल्सरी आहे. त्यामुळं टीईटी एक्झाम ही तुम्हाला पासच करायची किंवा सीटेट तुम्हाला एक्झाम पासच करावं लागेल. जरी तुम्ही बीएड केलेलं असलं तरी तुम्हाला शिक्षक म्हणून तिकडे जॉईन करून घेत नाहीत. घेतलं तरी ते लहान पद किंवा व्यवस्थित पेमेंट असेल, पेमेंट व्यवस्थित भेटत नाही किंवा त्या व्यतिरिक्त परमनंट तुम्ही तिकडे होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी अनेक अडचणी तिकडे आहेत. इव्हन जे शिक्षक 2013 नंतर जॉईन झाले, जे टीईटी सीटेट क्वालिफाय नाही, त्यांना पण गव्हर्नमेंटने डेडलाईन दिलेली आहे की इथपर्यंत त्यांनी हे काय करायचं आहे, टीईटी सीटेट क्वालिफाय करायचे आहे. जर क्वालिफाय नसेल तर त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल. पुढची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, टीईटीची एक्झाम ही आपल्याला प्रॉपरली एक्झाम देऊनच पास करायची आहे. कुठल्याही चुकीच्या पद्धतीने पास करायची नाहीये, जे 2019 बऱ्याचशा मुलांनी केलं होतं. तर अशाही लोकांना काय केलं गेलेलं आहे, पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांचे पेमेंट बंद केलेले आहेत. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो स्पेशली इकडे. ठीक आहे, चला. आता महा टीईटी एक्झाम ही 2013 पासून आपण डिस्कस केलं. 2013 पासून जे आहे ही एक्झाम कंपल्सरी केली गेलेली आहे. तुमच्या मोबाईल स्क्रीन आडवी करा. मोबाईल स्क्रीन आडवी असेल तर तुम्हाला प्रेझेंटेशन परफेक्ट बघायला भेटेल. 2013 पासून एक्झाम कंपल्सरी केली गेली आहे, आपण डिस्कस केलं यापूर्वीच. त्यामुळे तुम्हाला आता ही एक्झाम द्यायचीच आहे. आपण जर बीएड केले किंवा डीएड केले, आपल्याला महा टीईटी एक्झाम देणं मॅन्डेटरी आहे. यात तुम्हाला कुठलाही क्वेश्चन मार्क नाही. हे सगळ्या मुलांनी लक्षात घ्यायचं. विदाऊट टीईटी, विदाऊट सीटेट आपण शिक्षक म्हणून जॉईन करू शकत नाही कुठेही. आता पुढचा प्रश्न असा होता की अगोदर 2000 जवळजवळ 21 पर्यंत प्रश्न असा होता की टीईटी एक्झाम ही तिची व्हॅलिडिटी कमी होती. ती 2 किंवा 3 वर्षाकरता व्हॅलिड असायची पास केल्यानंतर. आणि ती प्रत्येक जर तुम्हाला वाटलं परत मला जॉईन करायचं, परत पास करावं लागायची. आता नवीन जो नियम आला आहे, नवीन नियमानुसार तुम्हाला फक्त एकदाच टीईटी क्वालिफाय करायची आहे. एकदा क्वालिफाय केली की तुमचं त्याला लाईफ टाइम तुमच्याकडे ते असेल. तुम्हाला वारंवार क्वालिफाय करण्याची गरज नाही. सीटेट पण आणि टीईटी पण. एकदा क्वालिफाय केली की तुमचं काम झालं. टीईटीची एक्झाम वेळेवर होत नसतील तर तुम्ही सीटेट ट्राय करा. पण कुठली एक्झाम ही तुम्हाला मॅन्डेटरी द्यावीच लागेल. आणि एकदा क्वालिफाय केलं की तुम्ही लाईफ टाइम जे आहे, तुम्ही जेव्हा जॉब जॉईन कराल ऍज अ टीचर म्हणून, तर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी त्या स्कूलकडनं 100% दिली जाते. टीईटी सीटेट क्वालिफाय मुलांना स्कूल पहिल्यांदा प्रायोरिटी देतं, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की नंतर परत गव्हर्नमेंटचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. त्यापेक्षा जो क्वालिफाय आहे त्यालाच काय करतात, ते जॉईन करून घेतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे फक्त एकदा एक्झाम पास करायची, त्यानंतर परत डबल देण्याची गरज नाही. हे सगळ्यात महत्वाचं. जे मुलं डीएडला आहेत, कुठले मुलं जे आहेत ती जे टीईटीची एक्झाम देऊ शकतात,
सगळ्यात महत्वाचं अशी मुलं जी डीएड आणि बीएड पास झालेली आहेत किंवा नवीन जे आर नुसार जी मुलं आता बीएडला फर्स्ट इयरला आहेत ती पण मुलं सीटेटची एक्झाम देऊ शकतात. टीईटी करता लास्ट इयरची मुलं, मी तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करतो एकदा. टीईटी जे आहे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट, टीईटी करता तुम्ही डीएड बीएड पास असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही लास्ट इयरला असाल तरी देऊ शकता. पण सीटेट करता तुम्ही फर्स्ट इयरला जरी असला तरी तुम्हाला आता ज्या सीटेटची एक्झाम आहे तुम्ही देऊ शकता. सगळ्यात महत्वाचं सीटीईटीची एक्झाम जी आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असते, ती सीटेटची एक्झाम सगळ्यात महत्वाचं दर 6-6 महिन्याला होते. त्यामुळे त्या एक्झामचा काही प्रॉब्लेम नाहीचे. फक्त टीईटीची एक्झाम जी आहे थोडीशी मागे पुढे होत असते, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आता आपण जर बघितलं यात बऱ्याचशा मुलांचं काही कन्फ्युजन असतं, कारण बरेचसे मुलं बीएडला आल्यानंतर त्यांना या गोष्टी क्लिअर होत नाहीत. ते समजून घ्या तुम्ही की जे पेपर तुमचे होणार आहेत, तुम्हाला 2 पेपर तिकडे असतात, त्याला 2 पेपर म्हणतात. एक आहे पेपर 1, दुसरा आहे पेपर 2. आता आपण हे समजून घेऊया की पेपर 1 मध्ये काय असतं. पेपर 1 म्हणजे काय? पेपर 1 म्हणजे काय, हे पेपर 1 ची एक्झाम कोण देऊ शकतं? तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे की पेपर 1 ची एक्झाम जी आहे, पेपर 1 ची एक्झाम जी आहे, जे मुलं डीएडला आहेत तर ज्या मुलांनी डीएड आणि बीएड दोन्ही केलेलं आहे अशी मुलं पेपर 1 ची एक्झाम देऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं. पेपर 1 दोघांसाठी पण आहे, डीएड आणि बीएड, यात कुठलाही क्वेश्चन मार्क नाहीये, बीएड वाले पण देऊ शकतात. पुढचं बघा, आपण यानुसार बघितलं तर सीटेटची एक्झाम आहे त्याचा फॉर्मॅट सेम आहे, कारण आपलं स्टेट गव्हर्नमेंटने काय केलंय, सीटीईटीचाच फॉर्मॅट टीईटीला उचललेला आहे. त्यामुळे सीटीईटी आणि टीईटी यांचा ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी काय असतील आपल्याला या सेम बघायला भेटतील, यात कुठले जास्त वेगळं याच्यामध्ये नाहीये, सगळं सेम आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात किंवा तुम्हाला नंतर मी रेकॉर्डिंग जे आहे मॅडम सोबत देणार आहोत लिंकची, त्यामुळे तुम्हाला ती लिंक भेटून जाईल पूर्णपणे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पेपर 1 दोन्ही मुलं देऊ शकतात, डीएड आणि बीएडचे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर 2 कोण देऊ शकतो. पेपर 2 डीएडचे मुलं, सॉरी पेपर 2 जो आहे हे डीएडचे मुलं देऊ शकत नाही, फक्त बीएडचे मुलं देऊ शकतात. पण डीएडचे मुलं कुठले देऊ शकतात, ज्या मुलांनी डीएड केलंय आणि डीएड नंतर अशा मुलांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले, म्हणजे डीएड प्लस ग्रॅज्युएशन असलेले मुलं हे पण पेपर 2 देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर पेपर 2 देऊ शकतो. बीएडचे मुलं आहे, बीएडच्या सर्व मुलांना पेपर 2 देणं अलाव आहे. सगळ्यात महत्वाचं पेपर 2 क्वालिफाय असेल अशा व्यक्तीला पेपर 1 देण्याची गरज नाही, मी आताच क्लिअर करतो. ज्यांचं पेपर 2 क्लिअर आहे अशा मुलांना पेपर 1 देण्याची गरज नाही. तुम्ही प्रायमरीला पण तेवढ्या वेळ शिकू शकता. म्हणजे पेपर 2 क्वालिफाय असलेला विद्यार्थी हा प्रायमरी म्हणजे 1ली ते 5वी, पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी, पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी, हे लक्षात आता क्लिअर करून घ्यायला घ्यायचं. इकडे मेन्शन पण केलेलं आहे. पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी, पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी. ज्या मुलाने पेपर 2 क्लिअर केलेला आहे, पेपर 1 क्लिअर नसलेला मुलगा सुद्धा पेपर 2 जर क्लिअर असेल तर तो सर्वांना टीच करू शकतो 1ली पासून 8वी पर्यंत. मी परत रिपीट करतो, 9वी 10वी 11वी 12वी करता कुठलीही टीईटी सीटेटची एक्झाम नाही, तिकडे तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकतात. त्याकरता टेट टीएआयटीची एक्झाम असते, ती तुम्हाला द्यावी लागेल, फक्त टीईटी देण्याची गरज नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता एक्झाम पॅटर्न जो आहे यात बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन असतं, तुम्ही एक्झाम पॅटर्नचा पण तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. आता एक्झाम पॅटर्न कसा असतो, पेपर 1चा पॅटर्न समजून घ्या एकदा. पेपर 1 जो आहे मी तुम्हाला सरळ सांगेल, पेपर 1चा अभ्यासक्रम जो आहे हा 1ली पासून 5वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. पण खरं म्हणजे प्रश्न जर तुम्ही टीईटी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर प्रश्न जे आहे फक्त 1ली ते 5वी पर्यंत असतं असं नाही. तर बरेचसे प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे जवळजवळ 7वी 8वी पर्यंतचे पेपर 1 मध्ये असतात, हे आताच क्लिअर करून घ्या. ज्याला पेपर 1 क्लिअर करायचा आहे अशा मुलांना जवळजवळ 8वी पर्यंतचा अभ्यास व्यवस्थित करावा लागतो. यात विषय कुठले कुठले आहे हे समजून घ्या. यातला हा विषय जो आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, ज्याला तुम्ही पॅडागॉगी असं म्हणतात, हा विषय याचे 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्काला, एक प्रश्न 1 मार्काला असतो. सगळ्यात महत्वाचं टीईटी मध्ये कुठले निगेटिव्ह मार्किंग नाही, सीटेटचं पण सेम आहे. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं तुम्हाला क्वेश्चन सगळे अटेंड करावे लागतात तिकडे. इथे भाषा 1 आणि भाषा 2 मेन्शन केलेली आहे, दोघांचे पण 30-30 क्वेश्चन असतात.
नॉर्मली या ठिकाणी तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 जे आहे टीईटी करता तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इकडे मराठी आणि इंग्लिश या 2 भाषा तुम्हाला घ्याव्या लागतात. मराठी आणि इंग्लिश, आणि त्याला इंग्लिश कंपल्सरी आहे, बाकी तुम्हाला तिकडे ऑप्शन भेटून जातो. त्यानंतर पुढचा विषय जो आहे गणित. त्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं, जे मुलं सोशल सायन्स साईडचे आहेत, नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, अशा मुलांना गणित अवघड जातं. तुम्हाला गणित हे परत 8वी पर्यंतच करावं लागतं, कारण 5वी पर्यंत गणित जे आहे एवढं डिटेलमध्ये नाहीये. त्यामुळं पेपर 1 मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल गणिताचा, हे गणित तुम्हाला कितीपर्यंत करायचं आहे, जवळजवळ 8वी पर्यंत करायचं आहे. त्यामुळे गणित पण तुम्हाला व्यवस्थित लागतं. थोडक्यात बालमानसशास्त्र, इंग्लिश, मराठी, गणित. पुढचा विषय जो आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यास तुम्हाला 4थी आणि 5वी दोन्ही वर्गांमध्ये असतात. त्या परिसर अभ्यासचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. इव्हन 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिस्ट्री आहे, त्याचाही अभ्यास करावा लागतो. एकंदरीत सगळा एवढा अभ्यास केला की तुमचा पेपर 1 जो आहे हा पूर्णपणे काय होता, त्याच्यामध्ये कव्हर झालेला असतो. आता मी सांगेल की पेपर 1 जर तुम्हाला कव्हर करायचं असेल तर भाषा 1 पेपर 1 मध्ये हे 3 सब्जेक्ट जे आहे, पहिले 3 विषय बालमानसशास्त्र, भाषा 1 आणि भाषा 2, हे 3 विषय असे पेपर 2 ला पण आहे. त्यामुळे 3 विषय दोन्ही याला काय आहेत, कॉमन आहेत. गणित आणि परिसर अभ्यास पुढे बघूया काय असेल ते. पेपर 2 जो आहे तुमच्या समोर, जो पॅटर्न आहे तो पेपर 2 चा आहे. पेपर 2 च्या पॅटर्न मध्ये तुम्हाला परत बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र इकडे पण आहे. हा, पण मी परत रिपीट करतो, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र दोघांच्याही क्वेश्चनची लेवल पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये वेगळी असते. कारण तुम्हाला अध्यापन शास्त्रावर जास्त भर दिला गेलाय पेपर 2 मध्ये, म्हणजे तुम्हाला 6वी पासून 8वी पर्यंत. पुन्हा भाषा जी आहे इकडे सेम आहे, इंग्लिश आणि मराठी तुम्हाला परत देता येते इकडे, त्याचा काही विषय नाहीये. हे 3 विषय तुम्हाला परत कॉमन आहे. पेपर 1 पेपर 2 ला हे 3 विषय कॉमन असतात. आता इकडे पॉईंट नंबर 4 तुम्ही लक्ष द्या थोडंसं. ज्या मुलांनी एमएससी केलेलं आहे किंवा बीएससी केलेलं आहे, अशा मुलांना गणित आणि विज्ञान असतं. आणि ज्या मुलांचं समाजशास्त्र आहे अशा मुलांना, म्हणजे समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल वगैरे विषय असतात. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र. तर त्यांना इकडनं क्वेश्चन असतात. हे 60 क्वेश्चन डायरेक्ट याच्यावरती आहे, त्यामुळे ह्या विषयावर व्यवस्थित भर द्यावा लागतो. गणित आणि समाजशास्त्र याचा अभ्यास करताना तुम्हाला डायरेक्टली 9वी पर्यंतचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये अनेक कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला समजून घ्यावे लागतात. तुमचं बीएससी किंवा एमएससी जरी असलं, तर तुमचं बीए किंवा एमए जरी असलं, तरी मोस्ट ऑफ टाइम काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याकडनं जे आहे तेवढे बेसिक कन्सेप्ट आपल्या शाळेमधले क्लिअर नसतात. त्यामुळे तुम्हाला जे आहे हे कन्सेप्ट तेवढे समजून घेणं गरजेचं असतं. आणि मी कायम सांगत असतो की जेव्हा बाकीच्या मुलांना टीच करतो, बाकीचे एमपीएससीची मुलं असतील, युपीएससीची मुलं असतील किंवा बाकी कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मुलं असतील, ही मुलं जेव्हा अभ्यास करतात या सगळ्या विषयांचा, तेव्हा हे मुलं अभ्यास करून फक्त अधिकारी होण्यापुरता त्यांचा अभ्यास असतो. जेव्हा हे अधिकारी होतात, त्यांचा ह्या विषयांशी जास्त काही संबंध येत नाही, तेवढ्यापुरता तेवढा संबंध येतो. पण तुम्ही जेव्हा शिक्षक बनतात, तुम्हाला हे विषय भविष्यात परत शिकवायचे पण असतात. आणि तुम्हाला टीचिंग मधला एक रूल माहित असेल की जोपर्यंत एखादा कन्सेप्ट आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण तो कन्सेप्ट पुढच्या व्यवस्थित समजून सांगू शकत नाही. त्यामुळे सगळे विषय जे आहेत हे बारकाईने जे आहे आपण समजून घेतले पाहिजेत. क्वेश्चन्स इकडे पण 150 आहेत आणि मार्क पण 150 आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचाही 150 क्वेश्चन्स 150 मार्कला आहे. आणि वरती टाइम पण दिलेला आहे 150 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 2.5 तास वेळ असतो. टाइम भरपूर असतो, वेळेची काही अडचण नाहीये. तुम्हाला फक्त जे मुलं सायन्स आणि मॅथ्सचे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला मॅथ्सला टाइम पुरत नाही, तुम्हाला प्रॅक्टिस लागते. बाकी मुलांना टाइमची काही अडचण होत नाही. पुढचा घटक जो आहे, आता किती मार्क लागतात जेव्हा आपण टीईटी किंवा सीटीईटी क्वालिफाय असतो. तर यात तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची की तुम्हाला एकूण 150 पैकी तुम्हाला 90 मार्क लागतात जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर. 60% मार्क लागतात. 90 मार्क पडले, तुम्ही क्वालिफाय आहात, तुमच्याकडे सर्टिफिकेट येऊन गेलं, तुम्ही टीईटी सीटीईटी क्वालिफाय आहात, ते आपण त्या बेसवर डायरेक्ट इंटरव्ह्यूला कुठल्याही स्कूलमध्ये जाऊ शकतो. आपण ते पुढे बघणार आहोत, स्कूल कसे बघायचे वगैरे सगळ्या गोष्टी. पण 90 मार्क असतील ओपन कॅटेगरीमध्ये. जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये मोडताय, एससी एसटी आणि ओबीसी मध्ये आहात, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, अशा लोकांसाठी 82.5 मार्कांचा क्रायटेरिया आहे. हे 2 क्रायटेरिया फक्त तुम्ही माहित ठेवा. याच्यावर स्कोर काढायचा आहे. हा स्कोर काढणं खूप अवघड नाहीये, फक्त प्रॉपर सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि पेपर जाऊन फेस करणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे आपण बघूयात. आता काही मुलांचा प्रश्न असा आहे की जर आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये आपण जर गेलो, तर प्रायव्हेट स्कूलमध्ये टीईटी किंवा सीटेट कंपल्सरी आहे का?
तर मी पुन्हा सांगेल तुम्हाला की टीईटी आणि सीटेट ह्या दोन्ही एक्झाम तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये जरी गेले तरी ह्या कंपल्सरी आहे. जेव्हा शाळांची इन्स्पेक्शन होतात तेव्हा शाळांना त्यांच्या शिक्षकांचं एज्युकेशन आणि ते टीईटी सीटेट क्वालिफाय आहे की नाही याची इन्फॉर्मेशन द्यावी लागते. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर टीईटी सीटेट क्वालिफाय नसाल तर तुम्हाला परमनंट करून घेतलं जात नाही. खूप टेम्पररी याच्यावर काम करावं लागतं आणि पेमेंट स्केल तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेटचे किती असतात. प्रायव्हेटचे पेमेंट स्केल पण चांगले असतात. जर तुम्ही प्रायव्हेट चांगल्या स्कूलमध्ये आहात आणि तुम्ही टीईटी सीटेट क्वालिफाय आहात तर तुम्हाला पेमेंट पण चांगलं भेटतं जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये भेटतं. प्रायव्हेट स्कूलला आपण कारण आपल्याला माहिती प्रायव्हेट स्कूल पेमेंट फीस खूप जास्त असतात. तुम्ही चांगल्या क्वालिटी शिक्षक आहात तुम्हाला पेमेंट 100% जास्त भेटेल. ठीक आहे. आता पुढचा घटक जो आहे टीईटी इथपर्यंत टीईटीची इन्फॉर्मेशन होती. बाबा टीईटी एक्झाम अशी होते. आता टीईटी नंतर हा टेटचा कन्सेप्ट काय आहे? टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट मराठीमध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी. खरं म्हणजे जे मुलं टीईटी क्वालिफाय आहेत अशा मुलांनाच ही टेट द्यायला जमते. पहिला रूल म्हणजे ज्या मुलांनी पेपर 1 किंवा पेपर 2 क्वालिफाय केलेला आहे त्यांना टेट द्यावी लागते. ही टेट एक्झाम काय पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये यात मेन्शन केलेलं आहे. पवित्र पोर्टल जे आता बंद केले गेले. पवित्र पोर्टल नंतर जेव्हा सरकार बदललं त्यांनी बंद केलं. पवित्र पोर्टलचा कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो खूप छान कन्सेप्ट आहे. तुमच्या पथ्यावर आहे. का पथ्यावर आहे की पवित्र पोर्टल मधून तुम्हाला डायरेक्टली शिक्षक जेव्हा तुम्ही तुम्हाला एक प्रोसेस सांगतो काय असते मी. तुम्ही टीईटी क्वालिफाय करणार त्यानंतर तुम्ही टेटचा फॉर्म भरणार. तुम्ही टेट सिंपल एक्झाम असते टेटची काय असतं अवघड नसते. तुम्ही टेटचा अभ्यास केला. टेट नंतर टेटचा नंबर टाकून टीआयटी टेटचा नंबर टाकून तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करतात आणि डायरेक्टली तुम्हाला शाळांचे नावं अलोकेट केले जातात. थोडक्यात काय तुम्हाला डायरेक्टली शाळा भेटतात. कुठल्याही प्रकारचे कुठेही पैसे भरण्याची गरज पडत नाही. पण थोडंसं काही संस्था वगैरे आहे यांच्या दबावामुळे सरकारने पवित्र पोर्टल बंद केलेलं आहे. पण मला असं वाटतं की सरकार बदललेलं आहे त्यामुळे नवीन परत हे पवित्र पोर्टल वगैरे या गोष्टी ऍक्टिव्हेट होऊ शकतात. ही परीक्षा ऑनलाईन होते. पेपर खूप सिंपल असतात. जास्त आवड पेपर याच्यामध्ये नसतात. यात विषय कुठले आहेत टेटला तर बघा याच्यामध्ये अभियोग्यता जे आहे 121 प्रश्न याच्यामध्ये 120 प्रश्न याच्यामध्ये असतात आणि बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग लेवलचे क्वेश्चन असतात. जवळजवळ 200 मार्काचे एकच पेपर असतो. पेपर ऑनलाईन होतात आणि खूप टफ वगैरे एक्झाम नसते. पण हे लक्षात घ्या टेटच्या स्कोरवर तुम्हाला स्कूल अलोकेट केले जातात. सगळ्यात महत्वाचं ज्या मुलांनी टीईटी क्वालिफाय केली नाही अशांचं काय मग तर असेही टेटचा फॉर्म भरू शकतात. पण कितवी करता 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे तुम्ही 9वी 10वी 11वी 12वी करता टेट साठी अप्लाय करू शकतात. कारण 9वी 10वी 11वी 12वी भरती जी आहे ही फक्त टेट वरती होते. तिकडे टीईटीची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही क्षणी गव्हर्नमेंट अनाऊन्स करण्याच्या मार्गावर आहे. 1ली ते 5वी पेपर 1 6वी ते 8वी पेपर 2 आणि 9वी ते 12वी पेपर 3 असा नवीन पॅटर्न येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर 3 सुद्धा येऊ शकतो 9वी ते 12वी साठी आणि त्यांना सुद्धा आता कदाचित टीईटी एक्झाम कंपल्सरी होऊन जाईल. ते आतापर्यंत अजून नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयार राहून जा. तुम्ही ऍटलीस्ट या सगळ्या एक्झाम क्वालिफाय असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस सरकार नवीन नवीन पॉलिसी बनवतंय. एकदा आपण क्वालिफाय होऊन गेलो म्हणजे टेन्शन नाही. हा तुमचा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला हवा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. हा टेटचा अभ्यासक्रम आहे. अभियोग्यता म्हणजे ते 120 क्वेश्चन आहे त्याचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये गणित असतं. आता हे टेट सर्वांना सेम आहे. तुम्ही समाजशास्त्राचे आहात की सायन्सचे आहात काय फरक पडत नाही. याच्यामध्ये मॅथ्स आहे. नंतर रिझनिंग आहे. वेग अचूकता म्हणजे तुम्ही किती फास्ट सॉल्व्ह करताय बघितलं तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश मराठीचे पण क्वेश्चन याच्यामध्ये असतात. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे आणि बुद्धिमापन मध्ये तुम्हाला त्या डायग्राम व्हेन डायग्राम वगैरे तिकडे असतील किंवा वेगवेगळे व्हर्बल नॉन व्हर्बल रिझनिंग तिकडे असेल आणि यातून तुम्हाला काय करायचे किंवा नंबर वगैरे आहे त्यातून तुम्हाला उत्तर काढायचे. हे दोन्ही पण जर तुम्ही टीईटीचे आणि टेटचा व्यवस्थित सॉरी जर तुम्ही टीईटीचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर टीईटीचा अभ्यास व्यवस्थित केल्यानंतर तुम्ही अभियोग्यता आणि बुद्धिमापन दोघांचाही स्कोर जो आहे हा चांगला करू शकतात आणि तुम्ही टीआयटी क्वालिफाय करू शकता. मी परत रिपीट करतो जर तुम्ही बीएड केलंय आणि तुम्ही टीईटी सीटेट क्वालिफाय नाही आहात तर तुमच्या बीएडला मार्केटमध्ये तेवढं पाहिजे तेवढी व्हॅल्यू भेटत नाही. ही फॅक्ट आहे तुम्हाला सुद्धा माहिती. कारण आम्ही आमचे कितीतरी विद्यार्थी आहेत किंवा कितीतरी आम्ही शिक्षक बघतो ज्यांनी टीईटी क्वालिफाय सीटेट क्वालिफाय नसल्यामुळं त्यांना त्यांनी जॉब सोडून द्यावा लागले आहेत. हे तुम्हाला अजून या गोष्टींची आयडिया नसेल. तुम्ही आताशी एज्युकेशन स्टार्ट केलं आताशी करायला पण तुम्हाला या गोष्टी मला वाटतं की माहित असणं गरजेचं आहे. आता हे फक्त आमचे काही 4-5 रिझल्ट दाखवले फक्त मी जवळजवळ मागच्या बॅच मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी मागची बॅच आमची होती अजून टीईटी निकाल लागायचे
पण टीईटीचा अभ्यास करून मी तुम्हाला सुद्धा गोष्ट माहित असेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीईटीचं आहे, ज्या मुलांनी टीईटीचा अभ्यास केला असे मुलं सीटेट आरामशीर क्वालिफाय करतात. कारण मुद्दा काय, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की टीईटी लेवल खूप जास्त आहे कम्पेअर टू सीटेट. टीईटी टफ आहे, टीईटीची एक्झाम अवघड आहे. त्यामुळे तुम्ही टीईटी लेवलचा अभ्यास करा, तुमचं सीटेट आठवडे कव्हर होऊन जाईल. हा, सीटेटला तुम्हाला एक लँग्वेज जर तुम्हाला वाटलं तुम्हाला हिंदी वगैरे एक्स्ट्रा करावं लागतं, बाकी त्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळा सिलेबस जो आहे हा सगळा सेम बघायला भेटेल. मी तुम्हाला सगळं पॅटर्न जो आहे हा वन शॉट मध्ये फक्त एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये अजून अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये खूप सारी डिटेल गोष्टी आहेत आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट जे आहेत क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये स्कोर करता येणार नाही. आता हे जर तुमच्या याच्याबद्दलची माहिती, तुमच्या कोर्स बद्दलची आपण ओव्हरलूक माहिती बघितली. आता तुम्हाला मी काय सांगू इच्छितो, तुम्ही मुलं जर बीएडला सेकंड इयरला आहात का फर्स्ट इयरला किंवा तुम्ही पास झालेले आहात, तर आमचं इन्स्टिट्यूट आहे पिरॅमिड अकॅडमी. वी आर द ओनली वन इन्स्टिट्यूट इन नाशिक. नाशिकमध्ये आम्ही एकमेव असं इन्स्टिट्यूट आहोत पिरॅमिड अकॅडमी जे टीईटी आणि सीटेटचे क्लास प्रोफेशनली चालवतं. आणि आमच्याकडे रिझल्ट जवळजवळ 90% प्लस पोरं याच्यामध्ये क्वालिफाय होतात. कारण की आम्ही शिकवताना तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल शिकवतो. लेक्चर्स हे ऑफलाईन केले पाहिजे असं काही नाही, तुम्ही लेक्चर ऑनलाईनही करू शकता. ऑनलाईन असेच प्रेझेंटेशन वगैरे म्हणून आम्ही लेक्चर घेतो. त्यामुळे तुम्ही सगळे कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. तुमचे अनेक कन्सेप्ट जे आतापर्यंत कदाचित बीएससी एमएससी पर्यंत पण क्लिअर नसेल झाले, ते पण तुमचे कन्सेप्ट लेक्चर नंतर क्लिअर होतं, त्याची आम्ही गॅरंटी घेतो. तुम्हाला सगळे कोर्सेस रेकॉर्डिंग मध्ये पण अवेलेबल आहेत, ऑफलाईन लेक्चर्स पण आहेत, ऑनलाईन लेक्चर्स पण आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे हा प्रत्येक ठिकाणी आम्ही मेन्शन केलेला आहे. तुम्ही तिकडनं कॉन्टॅक्ट नंबर जो आहे आमचा घेऊ शकता. आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव पिरॅमिड अकॅडमी, तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही आम्हाला जे आहे, तुम्हाला सेमिनार कसं वाटलं वगैरे तुम्ही 100% सांगा. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. थोडक्यात मला फक्त एक्सप्लेन करायचंय. ही सगळी व्हिडिओ मी तुम्हाला मॅडम तुम्हाला लिंक सेंड करतीलच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी इच्छा अशी आहे की तुम्ही लोकांनी लवकर कॉन्टॅक्ट करावा. कारण की 1 सप्टेंबर पासून जे आहे टीईटी आणि सीटेटची बॅच ऑफलाईन ऑनलाईन चालू होणार आहे. त्यापूर्वी संपर्क करून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. बाकी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जे आहे मी तुम्हाला ऑनलाईन देईलच. आता ह्या व्यतिरिक्त जे तुम्हाला मी आता सेमिनार जे घेतलेला आहे यामध्ये काही क्वेरी असेल तर तुमचं चॅट बॉक्स ऑन आहे, त्यात तुम्ही मला डाऊट विचारावेत. तुमचा कुठलाही डाऊट असेल तुम्ही क्लिअर करू शकतो. तुम्ही फक्त विचारण्याचा प्रयत्न करा. तुमचा चॅट बॉक्स जो आहे हा ऑनलाईन आहे, ऑन आहे. तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारू शकता. तुमचे माईक वाटल्यास आपण ऑन करूया. तुमचे तुम्ही माईक अनम्यूट करू शकता. तुम्हाला माईक अनम्यूटचा ऑप्शन दिलाय मी. तुम्ही डायरेक्टली माईक अनम्यूट करून पण मला प्रश्न विचारू शकता. आणि तुम्ही शिक्षक आहात, शिक्षकांनी काय बोलायला घाबरायचं एवढं? हेच तुमचं डेव्हलपमेंट करणार आहे आम्ही सगळ्या गोष्टींच्या. तर स्कूल सगळ्या गोष्टी कॉलेज करत असतंच, पण आम्ही पण तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट बऱ्याच गोष्टी करून देऊ. पर्सनल डेव्हलपमेंट असेल, लेक्चर घेताना कॉन्फिडन्स वगैरे सगळ्या गोष्टी शिकून देऊ आम्ही तुम्हाला. तुम्ही माईक अनम्यूट करून पण प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, बोला मॅडम. देवेन मॅडम बोला. नमस्कार.